नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आता कापूस सोयाबीन अनुदानासाठी शासनाकडून गुलीगत धोका तर देण्याचाच येतोय आता. बट हे करत असताना आता जे काही आपल्याकडे 3 दिवस आहे, ज्या शेतकऱ्यांचं ई-KYC राहिलं नसेल अशा शेतकऱ्यांसाठी ई-KYC करणं बंधनकारक असणार आहे, जेणेकरून त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. आता ई-KYC कसं करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. कारण की शासनाने जे काही तारीख पे तारीख लावलं होतं ते तारीख पे तारीख आधी 26, नंतर 25, नंतर 5 ऑक्टोबर, आता 29 ते म्हणताय की चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्ही 29 तारखेला तुमचं ई-KYC ज्या शेतकऱ्यांचं झालं असेल अशा शेतकऱ्यांना आम्ही पैसे देऊ. हेक्टरी याचा जो काही GR आला होता हेक्टरी 5,000 रुपयाप्रमाणे 20,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आता हे जे 20,000 रुपये मिळवण्यासाठी आपल्याला खूप काही पापड भाजावे लागणार आहेत आणि ते नेहमीच आपल्याला भाजावे लागतात. जसं की शासन आपल्यावर काहीतरी उपकार करतं आणि त्या पद्धतीने ते आपल्याला पैसे देतं. आता हे पैसे मिळवण्यासाठी आपल्याला शासन उपकार करते. आपण एक व्हिडिओ पण बनवला, शासनाकडून आपण भीक मागतोय असंच झालंय आणि ते भीक आपल्याला मिळवण्यासाठी असंच म्हणावं लागणार. कारण की हे जे शासन आहे या शासनाला कोणाचीही काही पडलेली नाही. यांना तारीख पे तारीख खेळायला खूप काही इंटरेस्ट वाटतो. हे फक्त विधानसभा निवडणूक कशी जवळ येईल आणि कशा लोकांना मी त्या काळामध्ये जे अनुदान आहे ते देऊ, असो तो त्यांचा विषय. पुढचा विषय ज्यावेळेस मतदान येईल त्यावेळेस आपण आपलं काम नक्कीच करणार आहोत. आता ई-KYC करताना आपल्याला ज्या काही शेतकऱ्यांचं आता याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 20,000 रुपये मिळणार आहेत. याच्यासाठी ज्या शेतकऱ्यांचं ई-KYC राहिलं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं ई-पीक पाहणी नाव नोंदणी नव्हतं अशा शेतकऱ्यांना हा मिळणार नव्हता अनुदान. आता ई-पीक पाहणीसाठी आपल्याला जे काही त्यांचं SC आगरी DBT हे जे काही पोर्टल होतं, इकडे जाऊन आपल्याला तिथे ऑनलाईन आपल्याला डिस्बर्समेंट जे काही ऑप्शन होतं तिकडं ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला तिथे ऑनलाईन ई-KYC करता येत होती. बट आता बहुतेक शेतकऱ्यांना असं वाटते की हे ऑनलाईन ई-KYC केल्याने हे आम्हाला पैसे मिळतील का? ऑफकोर्स, कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये हा डाऊटच असणार आहे. शासनाला काय फक्त थोडाफार क्युरियस पाहिजे आणि त्यानुसारच ते शेतकऱ्यांचे पैसे कापत असतात. मग याला दुसरा ऑप्शन काय? शासनाकडून जो GR आला होता ते GRमध्ये स्पष्ट सांगितलं होतं त्यांनी की जे काही कृषी या कृषी सहाय्यकांकडे या पोर्टलचं किंवा या संदर्भातील ई-KYC करण्यासाठी त्यांच्याकडे लॉग इन दिले, त्यांच्याकडे ईमेल पासवर्ड ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता शेतकऱ्यांना तिथे जाऊन त्यांना काय 20-30 रुपये द्यावे लागणार आहेत. आपल्याला ई-KYC करण्यासाठी 20-30 रुपये देऊन याच्यामध्ये आपल्याला द्यायची गरज नाही आहे. बघा, एक गोष्ट महत्त्वाची, आपल्याला द्यायची गरज नाही आहे. शासन त्यांना 20-30 रुपये जे काय असेल ते देणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तिथे आपला आधार क्रमांक, मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन व्हेरिफिकेशन होणार आहे. एक बायोमॅट्रिकचं पण ऑप्शन होतं, बायोमॅट्रिक अजून इनेबल नव्हतं. बायोमॅट्रिक नंतर आधार संलग्न असलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर हे टाकल्यानंतर ॲट द टाईम म्हणजे तिथेच आपलं ई-KYC कंप्लीट होणार होतं. अशा शेतकऱ्यांसाठी हे आनंदाचंच असणार आहे. 3 दिवस बघा, ठीक आहे, जे काय होतं ते चांगलंच होतं असंच म्हणावं लागणार आहे आपल्याला. आणि जे काय होतं ते चांगलंच होतं असं आपण समजून घेऊ. आणि ज्या शेतकऱ्यांचं याच्यातनं ई-KYC राहिलं होतं अशा शेतकऱ्यांसाठी 3 दिवसाचा चान्स मिळाला आणि बिचाऱ्यांना हे पैसे मिळवून घेण्यासाठी ज्यांचं राहिलं आहे त्यांनी हे करून घ्या असं आपण समजून एखादा आपण या शासनाला चान्स देऊ. कारण की त्यांनी आपल्याला फिरवताय, ठीक आहे, फिरवा, आज तुमचे दिवस आहे, पुढे भविष्यात जनतेचे दिवस येतील. जनता काय करणार आहे ते नक्कीच आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे मित्रांनो. सो असेच महत्त्वपूर्ण इंटरेस्टिंग माहितीसाठी अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सर्वात प्रथम मित्रांनो, जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असतील. धन्यवाद.